नमस्कार मैत्रिणींनो, शुभ सकाळ सगळ्यांना. तर सकाळी सकाळी आता 7 वाजलेले आहेत. तर पाहिले ना खाली मुलं किती छान कलर खेळतात. तर इकडं पण फेकतात, गाड्या लावलेल्या आहेत त्याच्यावर पण फेकून देतात. त्याच्यानंतर पिचकाऱ्या वगैरे भरून एकमेकाच्या अंगावर सुद्धा उडवतात. सुके कलरसुद्धा ठेवलेले आहेत ते पण लावून घेतात एकमेकांना. तर अशी त्यांची धमाल मस्ती चाललेली आहे रंगपंचमीच्या दिवशी. तर हा व्हिडिओ तुम्हाला रंगपंचमीच्या दिवशीचाच येत आहे. तर आता काय झालं, 2-3 दिवस व्हिडिओ टाकला नव्हता म्हणून मग थोडं त्यातलंच टाकलेलं आहे 2-3 दिवसामधलं. तर तुम्ही ते पूर्ण पहा. आणि हा पण जे चालू आहे तो पण धुलिवंदनच्या दिवशीच व्हिडिओ काढलेला आहे. तर आता ह्या भाकरी मी त्या धुलिवंदनच्या दिवशीच करत होते. म्हटलं चला, रोज तर ज्वारीच्या किंवा बाजरीच्या नाही तर चपात्या असतात आमच्या. पण म्हणलं आज तांदळाचं पीठ दळून आणलेलं आहे तर करूया. तर मस्त उकड करून घेतली आधी. पण हे भाकरी आहे ना हाताने थापत नाही, तर आपल्याला काय जमत नाहीत हाताने थापायला. म्हणून मग मी काय केलं, मस्त पिठाची उकड केली, मीठ टाकून छान उकडून घेतलं आणि पाण्याचा हात लावून मळून घ्यायचा. आणि मस्त अशी इथं आता मी किचनवरच थोडंसं पुसून घेतलं आणि मस्त इथं भाकर थोडंसं पीठ लावून लाटण्याने लाटून घेते. तर कशामुळं, कारण हाताने भाकरी ही रेटतच नाही थापायला, त्याच्यामुळं मग लाटण्यानेच लाटायला लागते. नाहीतर ज्वारी बाजरीच्या भाकरी आम्ही ताटामध्ये हातानेच थापून घेतो. तर म्हणलं चला आता एका दिवशी तरी किचनवर राडा झाला तर काय हरकत नाही, अशाच पद्धतीने लाटून घ्यायच्या. तर मस्त पिठाची उकड काढली होती. आणि नेहमी कसं बाजरीच्या भाकरीचं थोडं पीठ घेऊन मळून तशी एक एक भाकरी करता येते. पण ह्या पिठाचं काय होतं तांदळाच्या, तर ह्याला चांगली उकडच करायला लागते, तेव्हा त्या भाकरी खायला पण चवदार लागतात आणि मऊ पण होतात. तर हा पण व्हिडिओ त्या दिवसाचाच आहे, रंगपंचमीच्या दिवशी दुपारीचा. तर मस्त मग इथं मी जवळजवळ 5-6 भाकरी करून घेतल्या. खूप पसारा झाला होता किचनवर. पण म्हणलं काय हरकत नाही, नंतर थोडंसं पाणी टाकून चांगलं धुवून घेईन. तर अशा पद्धतीने लाटून घेत आहे. तर मस्त लाटतात पण आणि खायला पण चांगले लागतात. तर कधीतरी अशा पण म्हणजे मी बनवते भाकरी रोज रोज बाजरी ज्वारीच्या करण्यापेक्षा तांदळाच्या पण उकड काढून खूप छान भाकरी होतात. तर तुम्ही तर पाहतच असताल इथं एकदम पांढऱ्या शुभ्र आणि एकदम मऊ लुसलुशीत अशा भाकरी होतात ह्याच्या. तर आता एक एक भाकरी मी तव्यावरच भाजून घेते. थोडंसं वरून पाणी लावून पलटी करून. आणि त्याच्यानंतर इकडं वाटाणा आणि फ्लावरची मी भाजी केली होती वाटण मसाला वगैरे करून. तर तेच होतं आमचा जेवणाचा बेत, तांदळाच्या भाकरी आणि थोडंसं वाटाणा फ्लावरची भाजी बनवली होती मसाला वगैरे वाटून. तर आम्हाला जवळजवळ 2 वाजल्या जेवण करायला. त्याच्यानंतर पूर्ण किचन वगैरे क्लीन करून घ्यायचं होतं, कारण किती पसारा झाला आहे तो तुम्हाला दिसतच असेल. असं काय बनवायची म्हटलं की सगळा पसारा आणि राडाच होतो. पण आता हरकत नाही, खायचं म्हणल्याच्यानंतर थोडंफार सहन करायलाच लागतं. तर त्याच्यानंतर आता हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. तर मला दुसऱ्या दिवशी बनवायची होती ताकातली भेंडी. पण मी काय डिटेल व्हिडिओ टाकला नाही. तुम्हाला ताकातली भेंडी जर पाहिजे असेल तर व्हिडिओमध्ये चेक करू शकता तुम्ही. तिथं असं वाटतंय मला की टाकलेली आहे रेसिपी, पण मी पूर्ण व्हिडिओ टाकला नाही त्याचा. कारण मी नंतर विसरून गेले आणि बाकीच्या कामाला लागले. तर आता मग दुसऱ्या दिवशी जेवणं वगैरे आवरून घेतले दुपारी. आणि नंतर मग परत इकडं मी थोडीशी हावरी आणि जवस दिलं होतं. तर ते पण म्हणलं चला, मस्त हावरीची चटणी करायची होती आणि जवसाची, ते पण निवडून घेतलं. तर आता त्या दिवशीच मग आमचे मिस्टर आणि विशाल गावाला गेले होते. तर त्यांनी खूप असं सामान आणलेलं आहे गावावरून. तर हे सगळं सामान आईने थोडंसं दिलं, त्यांच्या मित्रांनी थोडंसं दिलं आहे. तर हे गावी गेले होते सासूबाईला तिकडं कर्नाटकला घेऊन, त्याच्यामुळं त्यांचे जवळजवळ 5-6 दिवस तिकडंच मोडले. आणि ते पण आले. पपाया वगैरे त्यांनी दिलेला आहे. कोबी आमच्या नंदाच्या घरून आलेला आहे. आणि हे आळूचे पानं, त्याच्यानंतर शेवग्याच्या शेंगा, हे बाकीचं सगळं यांच्या मित्राच्या घरून आलं. आईने फक्त भाज्या दिलेल्या आहेत, त्याच्यामध्ये हिरवी मिरची, त्याच्यानंतर काकडी, असं सगळ्यांनी थोडं थोडं दिलेलं आहे. पण हे लिंब वगैरे सगळं नंदाच्या घरून आले, लिंब आणि कोबी. बाकीचं साहित्य यांच्या मित्रांनी आणि माझ्या आईने असं मिळून बाजारातून दिलं होतं. आईने पण भाज्या थोड्याशा घेऊन. तर हिरव्या मिरच्या इथं कसं खूप महाग आहेत, तर गावाला थोड्याशा स्वस्त आहेत, त्याच्यामुळे बोलले अर्धा किलो द्या. आणि ही मस्त हरभऱ्याची भाजी पण दिली खुडलेली. मूग पण ते पण आईनेच दिलेले आहेत. आणि हे भेंडी वांगे यांच्या मित्रांनी दिलेले आहेत, कारण त्यांचं पण गावाला शेती वगैरे आहे. तर ते पण कधी गेलं तर असं देतात. तर हे द्राक्षे दिसतात ना, तर हे कोल्हापूरवरून आणलेले आहेत, म्हणजे कराड तिकडनं. तर चला मग, असं होतं आमचा गावचा भाजीपाला. कसा वाटला तो कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि आता इथं आहे ना, तर हा व्हिडिओ तुम्हाला संकष्टी चतुर्थी दिवसाचा येत आहे, म्हणजे आजचा.
तर आता सकाळी उठल्याच्यानंतर रात्रीच सगळा भाजीपाला वगैरे मी निवडून ठेवला होता फ्रीजमध्ये, कारण आता दिवसभर गरमीमध्ये भाज्या आणल्या होत्या तर खूप गरम वाफ झाली होती. मग मी काय केलं, संध्याकाळी स्वयंपाक वगैरे आवरून घेतला, जेवणं केले आणि एवढा पसारा काढून ठेवला होता भाज्यांचा तो सुद्धा निवडून व्यवस्थित ठेवून दिला. त्याच्यानंतर मग संध्याकाळची भांडे वगैरे घासून घेतले आणि परत सकाळचं, मग आज सकाळचं होती संकष्टी, तर संकष्टीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. संकष्टीची सगळी देवपूजा वगैरे मला करायची होती. थोडेसे फुलं पण निघाले होते सदाफुलीला, ते पण मी तोडून आणले. मस्त देव वगैरे चांगले स्वच्छ करून घेतले, कारण त्या दिवशी रंगपंचमीच्या दिवशीसुद्धा ग्रहण होतं ना, त्याच्यामुळं मग त्या दिवशी पण थोडेसे देव मी क्लीन केले होते. पण त्याच्यानंतर परत आज म्हटलं चला परत साफ करूया. तर आता उपवास होता वैष्णवीचा, माझा काय उपवास नाही. मग तिला थोडीशी खिचडी, थोडेसे पापड आणि हे चकली तळून घेतली, कारण त्या दिवशी मी व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेली ही चकली कशी बनवली ती तुम्हीसुद्धा करू शकता. तर अशा पद्धतीने खूप छान होती आणि थोडीशी कडक होती, पण खायला चांगली लागती, चवदार. तर आता ही चकलीसुद्धा मी तेल चांगलं तापून घेतलं आणि त्याच्यामध्ये तळून घेते. थोडेसे पापड पण बनवले होते त्याचेच, तर ते पण तळणार आहे 1-2 आणि थोड्याशा चकल्या. तर असं होतं संकष्टी उपवासाचा फराळ. खिचडी काय दाखवली नाही, कारण नेहमी खिचडी मी बनवते, त्याच्यामुळे तुमच्यासोबत शेअरच करत असते. म्हटलं चला आज फक्त चकली आणि उपवासाचे पापडच दाखवूया. तर मस्त असा फराळ पण मग वैष्णवीने केला. त्याच्यानंतर मग आमच्यासाठी इथे हरभरे दिले होते गावावरून यांच्या मित्राच्या बायकोने, तर ते पण आम्ही मस्त आता इथं भाजून घेतो. तर मी नेहमी हे गठे भाजते हरभऱ्याचे, पण नेहमी काय मी याच्यामध्ये मीठ वगैरे टाकत नाही. पण मी कुठंतरी पाहिलेलं आहे की ह्याच्यामध्ये थोडंसं मिठाचं पाणी टाकायचं, मग खूप चवीला पण चांगलं लागतं. तर हे हरभरे एकदम गावरान आहेत, म्हणजे एकदम छोटे छोटे त्याचे गठे आहेत, पण खायला खूप चवदार आहेत. तर याचे आहे ना 2 वेळा मी तव्यावर भाजून घेतले, कारण एकदा टाकले पण जास्त होत होते, त्याच्यामुळं अर्धे काढून ठेवले आणि मस्त अर्धे याच्यावर भाजून घेते. आता मी ह्याला मिठाचं थोडंसं पाणी लावणार आहे. तर सकाळची अशी सुरुवात माझी बरीचशी झालेली आहे. म्हणलं चला, कारण ते गठे ठेवले ना तर ते पण सुकून जातील, म्हणून म्हणलं भाजून त्याला मीठ वगैरे लावून ठेवा. तर आता तेच माझं काम चालू आहे. मस्त म्हणलं मिठाच्या पाण्यामध्ये छान गठे भाजून घ्यायचे हरभरा. तर याला हुरडा पण म्हणतात, होळा पण म्हणतात आमच्याकडे, आणि त्याच्यानंतर मस्त असे गठेसुद्धा म्हणतात भाजलेले. तर गावरान हरभऱ्याचे आहेत एकदम बारीक. मी आता हे सगळे भाजून ठेवून देते, म्हणजे जेव्हा वाटेल तेव्हा खाता येतील, कारण ते जर सुकून गेले तर एवढं त्यांनी मेहनतीने तोडून दिले त्याचा काहीच फायदा व्हायचा नाही. त्याच्यामुळं म्हणलं चला मस्त असा होळा भाजून ठेवते. आणि आताच पूर्ण भाजल्याच्या नंतर अजून स्वयंपाक पण करायचा बाकी आहे, तर तो पण करून घेणार आहे. बाकीचे पण कामं पडलेले आहेत, ते सुद्धा करून घेऊया. तर असा होता 2 ते 3 दिवसाचा व्हिडिओ. तर 2 ते 3 दिवस व्हिडिओ आला नाही, कारण मला पण कंटाळा आला होता, रोज रोज काय टाकणार आणि काय दाखवणार तुम्हालासुद्धा. तर चला समजून घ्या आणि बाकीचे सुद्धा व्हिडिओ तुम्ही पाहत जा. चॅनलवर जाऊन खूप छान छान व्हिडिओ टाकलेले आहेत. तर चला मग चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या आणि लाईकसुद्धा करा. तर चला, आणि आवडला तर शेअरसुद्धा करत जात जा व्हिडिओ, कारण शेअर जर केला ना तर सगळ्यांना माहीत पडतं आणि सगळे मिळून पाहतात. तर अशा होता माझा 2 ते 3 दिवसाचा व्हिडिओ. तर अशीच रुटीन चालू आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंतची, कारण हे गेलते गावाला, त्याच्यामुळं मग काय घरामध्ये पण काय टाकायचं काय नाही ते रोजचंच होतं माझं. त्याच्यामुळं मग मी काय केलं, 2 ते 3 दिवस व्हिडिओच टाकला नाही. तर मस्त आता हे राहिलेले सुद्धा हरभरे छान भाजून घेते आणि मग त्याला पण मिठाचं पाणी लावणार आहे. तर तुम्हीसुद्धा असं करता का? तर पपाया वगैरे पण दिलेल्या आहेत, पण त्या कच्च्या आहेत, कारण त्याच्यामुळं मग काय ते अजून पिकल्या नाहीत. 1 ते 2 पिकल्या होत्या, त्या आम्ही सकाळीच कापून खाल्ल्या, एवढ्या छान होत्या, गावरान होत्या. तर असं सगळं सामान गावावरून आणलं होतं, तर असं गावचं खायला पण चांगलं वाटतं. तर आणि देतात, म्हणजे असं काय नाही की आमच्या घरी जरी नसलं तर दुसऱ्याच्या घरी येऊनसुद्धा ते देतात. तर आता हे पण हरभरे मस्त मिठाचं पाणी लावून मी मस्त भाजून घेते, कारण 2 टप्पे केले, एका टप्प्यामध्ये काय तव्यात बसत नव्हते, म्हणून म्हणलं चला 2 वेळेस भाजून घेऊया. आणि तुम्हीसुद्धा असं मिठाचं पाणी टाकून हरभरे किंवा असे गठे भाजून घ्या, खूप छान लागतात खायला. आणि हे किती दिवस राहिले ना, वाटलं तर तुम्ही उन्हात सुकू शकता याला, तर कधीही उन्हाळ्यामध्ये कधीही खाऊ शकता, असं मधल्या टायमामध्ये जेव्हा वेळ असेल तेव्हा.
त्याच्यानंतर आमचं थोडंसं बेसिंगचं कामसुद्धा होतं, त्याच्यामुळं आम्ही काही इकडचा नळ चालूच केला नाही. रात्रीपासून खूप पसारा झाला होता. बेसिंगमधला पाण्याचा नळ बंद असला की कसं हात धुवायला, भाज्या धुवायला किंवा पाणी घ्यायला पण हे होतं. तर सकाळी सगळं नवीन सामान आणून पूर्ण बेसिंगचं काम करून घेतलं. तर मला खूप उशीर झाला होता आज स्वयंपाक करायला, कारण माझा जवळजवळ 2 वाजले ह्याच राड्यामध्ये. तर म्हणलं चला आता, त्यांनी सगळं पूर्ण बेसिंगचं पाईप वगैरे काढून घेतला आणि खराब झाला होता, कारण खूप दिवसाचा जुना होता ना. त्याच्यामुळं मग त्यांनी ते सगळं नवीन सामान आणलं त्याचं आणि नंतर मग हे करून दिलं, पूर्ण बसूनच दिलं नवीनच. तेव्हा मग काम चालू झालं. तर चला मग परत भेटूया आता उद्याच्या व्हिडिओमध्ये.